होतो म्हणजे या या लेक्चरचं रेकॉर्डिंग आपण आपल्या याच्यावर टाकू शकू पुन्हा. तसंही मी या विषयाचं काही एक रेकॉर्डिंग आणखी करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं वगैरे. ते जेव्हा आपला हा अभ्यासक्रम सुरू होईल तेव्हा मी ते पण ऍडिशनल म्हणून तुम्हाला टाकेल. कारण की सगळा अभ्यासक्रम पूर्ण ऑनलाईन याच्यावर जरी संभव नसला तरी काही भाग त्यातला जो आहे तो जास्तीचा भाग मी वेगळे व्हिडिओ लेक्चर्स म्हणून करणार आहे. म्हणजे एकेका कलाकृतीवर एक वेगळं लेक्चर म्हणजे नलदमयंती स्वयंवर असेल तर त्याच्यावर एक वेगळं व्याख्यान मी तयार करीन. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायावर एक स्वतंत्र व्याख्यान मी तयार करीन किंवा अन्य जे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कलाकृती आहेत, पैंजण आहे आणि मनाचे श्लोक आहेत तर त्याच्याविषयीच्या स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर्स मी त्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जे तयार करील ते तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून आपण पोहोचू. तर ही जी आपली पहिली प्रश्नपत्रिका आहे आज आपण त्याचा एक आराखडा समजून घेऊ. लक्षात कसा आहे तो तुमच्या लक्षात आला तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतं तुम्ही चार्ट मध्ये एखादं तुमचं हे करू शकता किंवा आपण शेवटी एक 5 मिनिटं 10 मिनिटं जे आपल्याला जास्तीचा वेळ मिळतो ज्यावेळी हे आपलं ग्रुप बंद होतं तेव्हा त्यांच्याकडून एक संदेश येतो तेव्हा तर ते 10 मिनिटं आपल्याला मिळतात. त्या 10 मिनिटामध्ये आणखी काही आपले जर प्रश्न असतील काही शंका असतील ते आपण घेऊ. पण मला असं वाटत नाही आपला जो एक हा जो मध्ययुगीन कवितेचा पेपर आहे त्या मध्ययुगीन कवितेच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते कसं आहे ते आजच्या आपण तासिकेमध्ये समजून घेणार आहोत. मग आपण ज्ञानेश्वरी ही जी ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे किंवा आपल्याला माहिती आहे की मनाचे श्लोक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. या प्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाची संपादनं आहेत वेगवेगळी. ती संपादनांचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. ते सार्थ मनाचे श्लोक हे आपल्याला सगळ्यांना मी देईन. हे आपल्याला गीता प्रेस गोरखपूरमध्ये पुस्तक मिळतं तर याच्यावरनं आपल्याला त्याचा अभ्यास करू शकतो. तुकाराम दर्शन नावाचं एक पुस्तक आहे तुकारामांच्या कवितांचं आणि नलदमयंती स्वयंवर हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. तर या सगळ्या कलाकृती ज्या आहेत त्यांचं आपण वाचन करू. आपल्या पुढ्या तासिकेमध्ये ज्ञानेश्वरीचंही आपण सध्या वाचन करू. सध्या मी ज्ञानेश्वरीचं वाचन करायला सुरुवात केलेली आहे. मी जेव्हा सिपेंड बेरार महाविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा होतो तेव्हा मला असं भाग्य मिळालं होतं की संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पठण म्हणजे मी सांगायचो आणि विद्यार्थी म्हणायचे. तर पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीच्या पूर्ण ज्या 9000 ओव्या आहेत त्या ओव्याचं मी पारायण केलेलं आहे याच्यापूर्वी. आता मी पुन्हा ते सुरू केलेलं आहे. गेल्या माझा दुसरा अध्याय संपलेला आहे आणि माझं ते पारायण सायमल्टेनियसली समांतरपणे सुरूच आहे. त्याच्यामुळे तेही आपल्याला आपल्या याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जो पहिला अध्याय आहे आपल्या अभ्यासाचा प्रारंभ या प्रश्नपत्रिकेच्या ज्ञानेश्वरांपासून होणार आहे. कारण की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केलासे विस्तार खांब दिला भागवत आणि जनी आपल्या बहिणाई म्हणे भजन करा सावकाश तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत आहे त्या इमारतीचा पाया जर कोणी रचला असेल तो संत ज्ञानदेवांनी रचलेला आहे. आणि त्याच्यामुळे या कवितेची या प्रश्नपत्रिकेचा प्रारंभ बिंदू जर कोणता असेल तर तो संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वरी त्यांची भावार्थ दीपिका आणि आपल्या अभ्यासक्रमात असलेला त्यांचा पहिला अध्याय आहे. तर मध्ययुगीन कवितेच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही 5 बिंदू आहेत बघा तुम्ही ते बिंदू कोणते कोणते आहेत तर मराठी कवितेचे स्वरूप काय आहे मध्ययुगीन मराठी कविता. आता मध्ययुगीन कविता म्हणण्यामागचं कारण काय आहे. खरं म्हणजे मध्ययुगीन कविता हा शब्दप्रयोग योग्य नाही. प्राचीन आणि मध्ययुगीन कविता असा शब्दप्रयोग आता नवीन जो अभ्यासक्रम आम्ही म्हणजे मी तयार केलेला आहे आपण आता आपल्याला तर तो नाही लागणार आहे पण पाठवणच्या लोकांना नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे या वर्षीपासून. तो नवीन अभ्यासक्रम तयार करताना या संकल्पनांचे जे घोळ आहेत
जे संभ्रम आहेत, जे कुठे चुका राहिलेल्या आहेत त्या चुका आपण दुरुस्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ही एक पण चूक केलेली दुरुस्त की मध्ययुगीन कविता असा शब्द न वापरता प्राचीन आणि मध्ययुगीन कविता असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की लक्षात घ्या की मराठी साहित्याची सुरुवात कुठून झाली, विशेषतः मराठी काव्याची सुरुवात कुठून झाली, तर ती ज्ञानेश्वरांपासून झाली. आणि ती कोणत्या शतकामध्ये झाली, तर ती 13व्या शतकामध्ये झाली. आपल्याला माहित आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या संबंधातली ओवी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेली आहे. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. आणि आपण मानतो की ज्ञानदेवी भावार्थ दीपिका हा मराठीतला आद्य काव्य ग्रंथ आहे. ज्ञानदेव हे आद्य कवी आहेत, कारण की तिथून मराठी साहित्याची धारा जी आहे जी आजपर्यंत वाहत येते ती वाहत आलेली आहे. त्याचा प्रारंभ बिंदू ज्ञानदेवांपाशी आहे. म्हणून मध्ययुगीन कवितेच्या पेपरची सुरुवात कुठून होते, ज्ञानेश्वरांपासून. म्हणजे जे 4-5 मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत. तर ते कोणते मुद्दे आहेत, तर मी सांगत होतो की मध्ययुगीन कविता असं न म्हणता आपण त्याला त्या कालखंडाला प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड असं म्हणतो. प्राचीन आणि मध्ययुगीन, कारण की मराठी साहित्याचा तो प्राचीन कालखंड आहे, म्हणून तो प्राचीन कालखंड आहे. म्हणून त्याला आपण प्राचीन, आता याच्यात मध्ययुगीन कविता म्हटलंय त्याच्यामुळे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिताना आपण मध्ययुगीन कविता असंच लिहिणार आहोत. लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं लिहू तेव्हा आपण मध्ययुगीन कवितेचे स्वरूप असंच लिहू, कारण की आपल्या प्रश्नपत्रिकेचं नावच काय आहे, मध्ययुगीन कविता असा. पण सांगायचा मुद्दा हा की त्याला आपण प्राचीन आणि मध्ययुगीन कविता असं म्हणायला पाहिजे. तर या मध्ययुगीन कवितेच्या याचे जे 5 बिंदू त्यांनी दिलेले आहेत, कोणते कोणते पैलू दिले आहेत, तसे 4 घटक असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रश्नपत्रिकेचे 4 घटक असतात. आणि साधारणतः पहिला घटक जो असतो तो थिअरॉटिकल म्हणजे सैद्धांतिक स्वरूपाचा असतो. सैद्धांतिक स्वरूपाचा म्हणजे ज्याच्यामध्ये ही जी काही संकल्पना असेल, ते जे काही आपण अभ्यास करणार असू, तो अभ्यासाचा जो परिघ असेल, अभ्यासाचं जे क्षेत्र असेल, ते अभ्यासाचं क्षेत्र कोणतं आहे नेमकं त्याच्याविषयीची माहिती करून दिलेली असते. आणि मग नंतरच्या 3 घटकांमध्ये त्या प्रवाहामधल्या ज्या कलाकृती असतात, ज्या साहित्यकृती असतात, म्हणजे संत साहित्य असेल, पंडिती साहित्य असेल, लावणी वाङ्मय असेल, हे जे काही असेल त्यातल्या ज्या साहित्यकृती असतात त्यांची एक एक साहित्यकृती आपल्याला नमुना म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेली असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पहिल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकांची रचना अशा पद्धतीचीच असते. लक्षात घ्या. म्हणून याही मध्ये आपल्याला लक्षात येतं की पहिला घटक कोणता आहे, तर पहिल्या घटकामध्ये 5 बिंदू दिले आहेत. ते 5 बिंदूंपैकी कोणते बिंदू महत्वाचे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आज आपल्याला तोच भाग त्याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, कोणत्या पहिल्या घटकावर. नंतर जे घटक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अभ्यासक्रमामध्ये आहे, महाद्वाराच्या पायरीशी नावाचं संपादन अभ्यासक्रमामध्ये आहे, ज्याच्यामध्ये उपेक्षित संतांची अभंगवाणी आहे. नंतर तिसऱ्या घटकामध्ये तुकाराम दर्शन म्हणजे तुकारामांचा अभंग आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. तुम्ही बीएच्या अभ्यासक्रमामध्ये तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास केला होता का? केला असताना तुकारामांचे अभंग होते का आपल्याला अभ्यासक्रमामध्ये की नव्हते? मला वाटतं तुम्हाला नसेल. तुम्हाला रसयात्रा होता का? हा, तर तुकारामांचा अभंग इथे पण आहे. तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये त्याचा गंबा सरदारांनी मनाचे श्लोक आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये. आणि मग शेवटच्या घटकामध्ये दमयंती स्वयंवर म्हणजे पंडिती काव्य, रघुनाथ पंडिताचं दमयंती स्वयंवर, नल दमयंती स्वयंवराख्यान असं आपण ज्याला म्हणतो. आणि शेवटचं पुस्तक म्हणजे पैंजण. पैंजण मध्ये ज्या लावण्या आहेत, सगळे जे लावणीकार होऊन गेले मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये, त्या लावणीकारांचा अभ्यास आहे. तर आपल्याला आज जे लक्ष केंद्रित करायचं आहे ते पहिल्या घटकावर केंद्रित करायचं आहे. आणि पहिल्या घटकामध्ये 5 बिंदू त्यांनी दिलेले आहेत. ते कोणते बिंदू आहेत बघा. पहिला बिंदू आहे मध्ययुगीन मराठी कवितेचे स्वरूप. बघा पहिला बिंदू कोणता दिलाय,
मध्ययुगीन मराठी कवितेचे स्वरूप. दुसरा बिंदू आहे मराठी कवितेचे मध्ययुगीन आशय तत्व. आशय तत्व. तिसरा मुद्दा दिला आहे मराठी कवितेची अभिव्यक्ती रूपे. अभिव्यक्ती. आता याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हे जे शब्द वापरलेले आहेत त्यांनी, की स्वरूप म्हणजे काय, आशय म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे काय, मग नंतर कवितेची जडणघडण, हा मुद्दा काही महत्वाचा नाहीये, तो आपण बाजूला ठेवून देऊ. कारण की या सगळ्या याच्यामध्ये ती जडणघडण येणारच आहे. जडणघडणीचा मुद्दा तो आपल्या बाकीच्या मुद्द्यांमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे तो बाजूला ठेवायचा. त्याच्यामुळे कोणते मुद्दे झाले? स्वरूप, आशय, अभिव्यक्ती आणि प्रवाह. हे 4 मुद्द्यांच्या आधाराने आपल्या या पहिल्या घटकांची रचना तिथे केलेली आहे, त्याचा आपण विचार करू. माझा आवाज नीट येतोय का तुमच्यापर्यंत? स्पष्ट? हो सर. पुढे काही अडचण का? नाही ना? नाही. हा, घाई होते आहे का खूप बोलण्यामध्ये? नाही, ठीक आहे, ठीक आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. तर याच्यातला पहिल्या मुद्द्याची चर्चा आपण केली पाहिजे की मध्ययुगीन मराठी कवितेचा कालखंड कोणता आहे. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला तो ठरवला पाहिजे. आपण का बरं ह्या विषयाचा अभ्यास करतोय विशिष्ट चौकटीमध्ये? कारण आपण विशिष्ट कालखंडाचा अभ्यास करतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. मध्ययुगीन मराठी कविता हे म्हणण्यामागे काय अर्थ आहे? मध्ययुगीन म्हणजे विशिष्ट काळातलं साहित्य, मध्य काळातलं. म्हणजे मराठीच्या संदर्भात पाहिलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातलं साहित्य. मग हा काळ कोणता आहे? तर इसवी सन 1300. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ज्ञानेश्वरांच्या ओवीचा संदर्भ दिला. ज्ञानेश्वरांपासून आपण आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात झाली असं मानतो. त्याच्या आधी महानुभाव पंथांनी काही गद्य वाङ्मय निर्माण केलं होतं, पण हा पेपर कवितेचा आहे, हे लक्षात घ्या. मध्ययुगीन कविता, कविता असल्यामुळे आपण पद्य वाङ्मयाचा जो काही मराठीतला इतिहास आहे त्या पद्य वाङ्मयाचा इतिहास बघतोय. त्याच्यामुळे महानुभाव, बखर, ऐतिहासिक पत्र हे जे गद्य वाङ्मय आहे ते गद्य वाङ्मय इथे आपण त्याचा विचार करत नाही आहे. मध्ययुगीन कवितेचा पेपर आहे, म्हणजे पद्याचा पेपर आहे, काव्याचा पेपर आहे. त्याच्यामुळे काव्याचा विचार इथे केलेला आहे. आणि काव्याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा संत ज्ञानेश्वरांपाशी आपल्याला तिथून सुरुवात करावी लागते. तर 1212 टीका केली ज्ञानेश्वरे. आपल्याला माहित आहे की आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं जे कार्य आहे ते साधारण 1275 ते 1270 ते 1296 असं साधारणपणे एक ज्याला म्हणून आपण 70 आणि 20 90 आणि 92 म्हणजे 22 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. सन 1200. आता 1212 असं म्हटलं शके. ज्ञानेश्वरीचा लेखनकाल कोणता आहे? 1212. आता शकामध्ये 78 मिळवले, 78 प्लस केले की इसवी सन तयार होते. हे लक्षात घ्या. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शके 1212 प्लस 78 म्हणजे 1290. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिला? शके 1290 मध्ये, लक्षात घ्या. आणि तो त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. आणि त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपण जर ज्ञानेश्वरांचं जर जन्मशक काढलं तर बरोबर त्याच्या आधी 16 वर्ष, 1290, 1280, 1275. 1275 ज्ञानेश्वरांचा जन्म आणि त्याच्यानंतर आपल्या 1290 नंतर 95, 1295, 96 हे त्यांचं समाधीचं वर्ष. म्हणून याचा अर्थ काय झाला की इसवी सन 1300 म्हणजे 13वं शतक ज्याला म्हणतात. 1200 म्हणजे काय? 13वं शतक. आता 2000 सुरू आहे, 2020 कोणतं शतक म्हणतो आपण? 21वं शतक. 2020 सुरू आहे, आपण काय म्हणतो? आता सध्या तो 21वं शतक आहे. म्हणून 1290 म्हणजे 13वं शतक. 13व्या शतकापासून मराठी साहित्याचा हा कालखंड सुरू झालेला दिसतो. आता या कालखंडाचे राजांच्या नुसारही भाग केले जातात. ते कसे केले जातात?
त्याला जो सुरुवातीचा कालखंड आहे त्याला यादव काळ म्हणतात. जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये. नंतर अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली आणि नंतर बहामनी कालखंड आपल्या महाराष्ट्रावर आला. म्हणजे जर कालखंड राजांच्या नुसार जर विभागला तर पहिले यादव काळ येतो, नंतर बहामनी काळ येतो, नंतर शिवकाळ म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड. मधलं अंधार युग झालं 300 वर्षांचं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मग तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे दोन संत होऊन गेलेले आपल्याला दिसतात. आणि ते दोन्ही संत योगायोगाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. म्हणजे यादव काळ, नंतर बहामनी काळ म्हणजे परकीय आक्रमकांचा काळ काही वर्षाचा, नंतर शिवाजी महाराजांचा कालखंड त्याला शिवकाळ, आणि शिवकाळानंतर पेशवे काळ म्हणजे इंग्रज यायच्या आधीचा. म्हणजे आपलं जे मध्ययुगीन मराठी कवितेची जी प्रश्नपत्रिका आहे, मध्ययुगीन मराठी कवितेची प्रश्नपत्रिका आहे ती या 4 कालखंडामध्ये विभागलेली आहे. म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ती या 4 कालखंडामध्ये विभागलेली आहे. आणि ते 4 कालखंड कोणते? यादव काळ, बहामनी काळ, शिवकाळ आणि पेशवे काळ. पेशवे काळ म्हणजे इसवी सन 1800 पर्यंत. त्या काळामध्ये लावणीकारांनी लावण्या लिहिल्या. आता याच कालखंडाचे आपण वेगळे भाग पण करता येतात. ते कोणते? ते साहित्याच्या अंगाने केले जातात. ते संत, पंत आणि तंत या अंगाने केले जातात. संत म्हणजे काय? संत काव्य, संत साहित्य, वारकरी संप्रदायाचं साहित्य. वारकरी संप्रदायाचं साहित्य जे आहे म्हणजे संत साहित्य जे आहे, संत वाणी या काळामध्ये निर्माण झाली ज्ञानेश्वरांपासून तो तुकोबारायांपर्यंत. हा कालखंड जो आहे तो संत साहित्याचा म्हणजे प्रारंभीचा कालखंड आहे. म्हणजे या मध्ययुगीन कवितेच्या पेपरचे जर आपण संत, पंत, तंत असे 3 भाग केले तर ते आपल्याला असे 3 भागामध्ये विभागता येतात. कालखंडाचा विचार आपण करतोय तो महत्वाचा. हा जो कालखंड आहे पहिला संत साहित्याचा कालखंड आहे. तो 13व्या शतकापासून तो 16व्या शतकापर्यंत आपल्याला दिसतो. मग पंडिती साहित्याचा कालखंड आहे मधल्या काळामध्ये. पंडिती साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये 16वं 17वं शतक आपण धरू, ज्याच्यामध्ये रघुनाथ पंडित आहे, मुक्तेश्वर आहे आणि शेवटी मोरोपंत आहे. अनेक पंडित कवी होऊन गेले ज्यांनी अनेक प्रकारचे आख्यान काव्य लिहिले, कथा काव्य लिहिले, रामायण आणि महाभारतात आधारलेले. त्याचा विचार आपण पुढे करू थोडस समोरच्या. आणि तिसरा कालखंड मग शेवटला तो म्हणजे पेशवाईचा म्हणजे शाहिरी वाङ्मयाचा कालखंड. शाहिरी वाङ्मयामध्ये लावण्या आणि पोवाडे हे 2 भाग येतात. म्हणजे संत साहित्याचा कालखंड, संत काव्याचा, दुसरा पंडिती काव्याचा कालखंड आणि तिसरा शाहिरी काव्याचा कालखंड. लक्षात घ्या. म्हणजे एका दृष्टिकोनातून राजकीय राजवट असतील तर ते 4 कालखंड, म्हणजे यादव काळ, बहामनी काळ, शिवकाळ आणि पेशवे काळ. आणि काव्याच्या अंगाने विचार केला तर संत काव्याचा कालखंड, पंडिती काव्याचा कालखंड आणि शाहिरी काव्याचा कालखंड. हा जो सगळा आपला जो स्पॅन आहे, हा जो परिघ आहे, हा म्हणजे आपल्या प्राचीन मध्ययुगीन कवितेचा हा एक कालखंड आहे. आता दुसरा त्यातला मुद्दा बघा कोणता आहे तर आशयाच्या अंगाने. आशय त्यांनी म्हटलेलं आहे ना की आशय तत्व काय आहे. आता आशयाचा अर्थ काय होतो सांगा कोणी मला. आशय म्हणजे काय? एखाद्या कवितेचा आशय काय असतो? आशय म्हणजे काय असतो? बरं साधारण असं सांगा की संत साहित्याचा आशय काय आहे सांगा. संत साहित्यामध्ये काय आहे? काय आशय आहे संत साहित्याचा? भक्ती आहे की नाही. संत साहित्याचा आशय काय आहे? भक्ती आहे. ईश्वर भक्ती, पांडुरंगाविषयीची भक्ती, समाजाविषयीची भक्ती हा संत साहित्याचा आशय आहे. तर या मध्ययुगीन कवितेचा आशय काय आहे असं जर आपण विचार केला तर त्याचं पुन्हा आपल्याला विभाजन करता येतं. म्हणजे संत साहित्याचा आशय काय आहे? संत काव्यामध्ये वेगळ्या प्रकारचा आशय आपल्याला दिसतो. आशय म्हणजे विषय, म्हणजे ज्याच्यावर लिहिलेलं असतं, ज्या भावभावना व्यक्त केलेल्या असतात, जे विषय त्या साहित्यामध्ये आलेले असतात त्याला आपण त्या साहित्याचा
विषय किंवा आशय असं म्हणतो. आशय म्हणजे अर्थ, आशय म्हणजे भावार्थ, आणि विषय म्हणजे त्यातला कंटेंट, वर्णे विषय ज्याला म्हणतो. विषय आणि आशय याच्यामध्ये एकरूपता असते. संत साहित्यामध्ये आपल्याला दिसतं की भक्ती, या भक्ती भावनेनी संत साहित्य संपूर्ण संतृप्त झालेलं आहे. अर्थात भक्ती सोबतच त्या काळातली सामाजिक स्थिती काय आहे, त्या काळातल्या रूढी परंपरा त्या कशा वाईट आहेत. संत चोखामेळा ज्यांची उपेक्षितांचं अंतरंग आपण पाहणार आहोत महाद्वाराच्या पायरीशी मध्ये, त्या संत चोखामेळ्यांच्या काव्यामध्ये मात्र त्या काळातल्या दलित माणसाच्या जगण्याचं जीवनाचं दुःख सुद्धा येतं. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. किती सुंदर म्हटलेलं आहे चोखामेळ्यांनी. म्हणजे त्याच्या पुढे ते म्हणतात, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग पाहुनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तर चोखामेळ्यांसारखे संत जे आहेत, लक्षात घ्या, केवळ भक्तिभावना आहे, पण त्यावेळेच्या समाजामध्ये जे काही सुखदुःख या संतांच्या वाट्याला त्यांच्या विशिष्ट परिवेशामुळे आलेलं आहे ते सुद्धा त्या संतांनी व्यक्त केलंय. म्हणजे आशयाचं विश्व संतांचं फार मोठं आहे. त्याच्यामध्ये रूढी परंपरांविषयीची टीका आलेली आहे. त्याच्यामध्ये जीवन कसं जगावं तुकोबाराय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरित हृदयी. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, ज्यासी अपंगिता नाही, ज्याला कोणीही जवळ घेणारा नाही, त्याला जो जवळ घेतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाण. हा जो मानवतावाद आहे, ही जी करुणा आहे संतांच्या काव्यामध्ये आलेली, तो सुद्धा त्यांच्या काव्याचा आशय आहे. अनेकदा त्यांनी टीका केलेली आहे किंवा ते चोखामेळ्यांनी म्हटलेलं आहे की कशाचा विटाळ मानता तुम्ही, विटाळामधूनच माणूस जन्माला येतो आणि विटाळामध्येच तो जन्माला मृत्यू पावतो. मग हे सगळे विटाळ काय अर्थ आहे? किंवा ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया डोंगा, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. चोखामेळ्याचा अभंग आहे की ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऊस वाकडा असतो पण त्यातला रस मात्र प्युअर असतो, सरळ असतो. माणसाच्या भक्तीच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत विशुद्ध असल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने या संतांच्या काव्यामध्ये अनेक प्रकारचे विषय आशय आलेला आहे. म्हणजे त्या काळातली समाजस्थिती आलेली आहे, त्या काळातल्या रूढी परंपरांवर टीका त्यांनी केलेली आहे, त्या काळातलं त्यांच्या वाट्याला जे काही जीणं आलं दलितत्वाचं, चोखामेळ्याची समाधी पंढरपूरच्या पायरीची संत नामदेवांना बांधावी लागली. कारण की या संतांना पंढरपूरच्या मंदिराच्या मध्ये प्रवेश नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारची समता आणि एकात्मता पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्या काळामध्ये स्थापन करायचा प्रयत्न केला.
भलेही गावोगावामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जी विषमता आहे, जी अस्पृश्यता आहे, ज्या रूढी परंपरा आहे, त्या काही संपल्या नव्हत्या, पण त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला की ईश्वराच्या मंदिरासमोर मात्र सगळे समान आहेत. आणि म्हणून जेव्हा मंगळवेढ्यामध्ये चोखामेळ्याचा मृत्यू झाला त्या भिंतीखाली दडून, तेव्हा त्यांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्या अस्थी गोळा करून पंढरपूरच्या पारीशी नामदेव महाराजांनी चोखामेळ्यांची समाधी बांधली, म्हणून महाद्वाराच्या पायरीची समाधी आहे असं मानलं जातं. तर हे जे सगळे संत आहेत, त्या सगळ्या संतांमध्ये हे जे काही एक हा सगळा समाजाविषयीचा कळवळा, हा जो भक्तिभाव आहे ईश्वराविषयीचा आणि समाजाविषयीचा कळवळा आहे, हे सगळं आशयाचं मोठं विश्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं आपल्याला आशयाच्या अंगाने विचार केला. मग पंडिती काव्याच्या आशयाचा विचार केला तर ती पंडिती काव्यामध्ये काय आहे, तर रामायण आणि महाभारतातल्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्याला आख्यान काव्य म्हणतात. आख्यान काव्य म्हणजे कथा काव्य. त्या ज्या वेगवेगळ्या, जसं नल दमयंती आपल्याला स्वयंवर आख्यान आहे, नल दमयंतीची कथा जी आहे महाभारतामध्ये आलेली आहे, उपकथानक आहे. अशा अनेक रुक्मिणी स्वयंवराच्या कथा आहेत, एकनाथ महाराजांनी लिहिल्या, बाकीच्यांनी लिहिल्या. तर पण जसं संतांच्या साहित्यामध्ये मी सांगितलं आधी की कसा व्यापक आशय आहे, भक्तीचा आशय आहे, समाजाचा आशय आहे, अनेक प्रकारची सुखदुःख आहेत, उपदेश केलेला आहे, समाजाला उपदेश केलेला आहे, मोठा व्यापक आशय आहे. आणि त्याच्यामध्ये अजूनही, आणि तो आशय इतका व्यापक आहे म्हणूनच आजही आपण पसायदानामध्ये जेव्हा ते ईश्वराला मागतो की आता विश्वात्मके देवे येणे वागेतने, तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती पाड, भूता परस्परे पडो मैत्र जीवन. हा जो आशय आहे तो आशय आजही रिलेव्हंट आहे, प्रासंगिक आहे, सार्थक आहे. आजही समाजामध्ये संत साहित्याने सांगितलेल्या अनेक गोष्टींची जरुरी आहे. संत तुकाराम महाराज जे म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल. म्हणजे आपला व्यवहार शुद्ध केला पाहिजे, उत्तम केला पाहिजे, भ्रष्टाचार आपल्या जीवनामध्ये करायला नको माणसाने, आणि उत्तमची गती तो एक पावेल, तोच माणूस योग्य जीवन जगू शकतो. हे जे काही, ही ज्या आशयाची प्रासंगिकता आहे ती अत्यंत महत्वाची आहे. पंडिती काव्यामध्ये त्या तुलनेने आशयामध्ये त्या विशिष्ट काळातले कथानक त्याच्यामध्ये आलेले आहे. अर्थात त्याच्यामध्ये निसर्गाचं चित्रण आहे, त्याच्यामध्ये तत्कालीन समाजाचं चित्रण आहे, तत्कालीन भावभावनाचं चित्रण आहे, शृंगाराचं चित्रण आहे त्या काळातल्या, आणि ह्या सगळे चित्रण त्याही काळामध्ये आहेत. म्हणजे त्यांच्याही आशयामध्ये एक व्यापकता आहे. आणि मग लावणी वाङ्मयामध्ये आपण येतो तर लावणी वाङ्मयामध्ये दोन मुख्य रस आहेत, एक वीर रस आहे आणि एक शृंगार रस आहे. एका बाजूला पोवाडा आहे ज्याच्यामध्ये वीररसाचे पोवाडे म्हटलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, बाजी प्रभूंचा पोवाडा, सदाशिवराव भाऊंचा पोवाडा, त्या काळातल्या सगळ्या वीरांच्या पराक्रमाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे काय, पोवाडे म्हणजे पराक्रमाची गाणी, पराक्रमाची गीत, पराक्रमाची गाणी म्हणजे पोवाडे. यांनी म्हटलंय पवाड गाता गळ्यात येतात. हे जे काही आहे ज्यांनी पराक्रम करून ठेवलेला आहे त्या पराक्रमाचे पोवाडे एका बाजूला आपल्याला शायरी वाङ्मयामध्ये दिसतात, दुसऱ्या बाजूला लावणीतला शृंगार दिसतो. लटपट लटपट तुझं चालन ग मोठ्या नकऱ्याचं, बोल न ग मंजुळ मैनेच, नारी ग नारी ग नारी ग. तर ही होण्याची बाळ्याची लावणी आपल्याला दिसते. म्हणजे एका बाजूला स्त्रियांच्या वर्णनाचा, शृंगाराचं वर्णन पण आहे, आणि दुसऱ्या बाजूला लौकिक आणि अशा प्रकारचं पराक्रमाची वर्णन पण आहे. म्हणजे हे जे आशयाचं विश्व आहे, मध्ययुगीन मराठी कवितेचं आशयाचं विश्व हे अशा पद्धतीने संपन्न झालेलं आहे. संतांच्या भक्तिका पासून तर लावणीकारांच्या शृंगार रसापर्यंत, भक्ती रसापासून, शांत रसापासून शृंगार रसापर्यंत, वीर रसापर्यंत सगळ्या प्रकारचे रस आशयाच्या अंगाने या साहित्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. मला असं वाटतं की आजच्या या तासिकेमध्ये हा जो आपण प्रारंभ केला, ही जी आपण सुरुवात केली, आणि त्यातला जो काही भाग, विशेषतः त्याचा कालखंड कोणता आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि त्याच्यामध्ये साधारण त्याचा आशय काय आहे, त्याच्यामध्ये अभिव्यक्तीची रूप आणि प्रवाह, हे दोन मुद्दे जे आहेत
त्या मुद्द्यांची चर्चा आपण पुढल्या तासिकेमध्ये करणार आहोत. आपण पुढल्या तासिकेमध्ये त्या 2 मुद्द्यांची चर्चा करू, म्हणजे हा जो विषय आहे तो पूर्ण होईल. आशयाचा आपण विचार केलाय. अभिव्यक्तीचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. अभिव्यक्ती म्हणजे काय असते? अभिव्यक्ती म्हणजे ज्याच्या माध्यमातून हे सगळं साहित्य लिहिलं जातं, किंवा फॉर्मच्या माध्यमातून अभंग, ओवी, आरत्या, कीर्तन, कटाव, पद, गवळणी, विरहिणी, भारुडे वगैरे वगैरे, आख्यान काव्य, दीर्घ काव्य, ज्ञानेश्वरांचं प्रबंध काव्य, तत्वज्ञानपर काव्य, स्फुट रचना, अभंग रचना, या सगळ्यांना म्हणतात अभिव्यक्तीची रूप. ही अभिव्यक्तीची रूप आहे. आशय आणि अभिव्यक्ती. आशय म्हणजे कंटेंट आणि अभिव्यक्ती म्हणजे त्याचा बाह्य आकार. तर ही जी अभिव्यक्तीची अनेक रूप आलेली आहेत, त्याचा पण आपल्याला विचार करता येतो. आणि प्रवाह म्हणजे कोणते? 3 मुख्य प्रवाह आहेत. एक संत साहित्याचा प्रवाह, दुसरा पंडिती साहित्याचा प्रवाह आणि तिसरा शाहिरी वाङ्मयाचा प्रवाह. आणि याची चर्चा आधी तशी आपण करतोच आहे. असे 3 प्रवाह. अशा पद्धतीने हे जे आपलं ही जी आपली मध्ययुगीन कवितेची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्या पहिल्या घटकामध्ये साधारणपणे आपला जो एक परिघ आहे, आशयाचा आराखडा जो आहे, तो मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 मिनिटं 27 सेकंद आपल्या तासिकेला आता फक्त उरलेले आहेत. तर मला असं वाटतं की काही विचारायचं असेल तर विचारा आपल्यापैकी, नाही तर मग आपण ही तासिका इथे पूर्ण करू. मला असं वाटतं की 11 जण आपल्या म्हणजे 10च लोक आपल्या याच्यामध्ये दिसतात ते आलेले मला. दहा जण दिसतात ते आलेले. आता 4 वाजता सर पिरियड घेणार आहे वाटते ना? 10 जण दिसत आहेत मला. तरी आपल्या याच्यामध्ये तसे भरपूर लोक आहेत आणि येतील काही लोक पुढे. स्नेहलनी फक्त आपलं व्हिडिओ दाखवला नाही मला, म्हणजे स्नेहल त्या ठीक आहे. तर आता आपण निरोप घेतो मी. आपण इथे आता आपलं आजचं जे व्याख्यान आहे ते पूर्ण करू. सगळ्यांनी मनापासून ऐकलं आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार. बंद करतो आता.